या बाबतीत त्यांच्या मनात कुठलाही किंतु निर्माण होऊन जाईल आणि तसं तू त्यांना समजून सांग. मी सांगेन त्यांना समजून, पण मग उद्याचं काय? उद्याला मी स्पष्ट करेन. बरं. आपण आपल्या मुलांचे नातवंडांचे खूप लाड करू, मग तर चालेल ना तुला. मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहेत ना आता? मग चला तुझ्या आवडीची काजू कतरी घेऊन येऊया. सगळ्यांचे तोंड नको का गोड करायला. चला तर मग लवकर चला. आम्ही येऊ का? ये ना स्मिता, हे काय विचारलं झालं का? कॉंग्रॅच्युलेशन. हो आत्ता झाले ते. आम्हाला माहितीये. म्हणजे आम्हीच तर पाठवलंय त्यांना. म्हणजे काय, तुम्ही पण त्यांच्या गटात सहभागी होता का काय? कमाल आहे. आई, अगं दादाचा फोन आला होता. ते सगळेजण पण पुढच्या आठवड्यात येतातच आहे अरे वा. तिकडे. आणि आता आम्ही बाहेर गेलो होतो ना, तर हॉटेलचं बुकिंग पण करून आलो. सगळ्या नातेवाईकांसमोर तुमचं रजिस्टर लग्नच करून टाकूया. हा, कॉंग्रॅच्युलेशन. वा छान. यांनी तर अगदी लगीन काही चालवलं दिसतंय. मग आणायचे सगळे वऱ्हाडी जमतायत, तर मग त्यांच्या समोर आपण शुभ कार्याला देर कशाला करायची? शुभस्य शीघ्रम. करेक्ट. आमच्या आई बाबांच्या लग्नाला तुम्हालाही अगत्याचं आमंत्रण आहे. हा, तुम्ही पण यायचंय शुभेच्छांसह.